तर तुम्ही फ्लॅग होस्टिंग करून सेल्फी काढली का नाही? आम्ही तर काढलेली आहे, पण त्याच्या अगोदर दुसरी एक प्रक्षिताच्या शाळेमध्ये ऍक्टिव्हिटी होती, तर त्याच्यासाठी आदल्या दिवशी हे स्वीट कॉर्न जे आहे ते मी सोलून ठेवत होते. अगोदर मी इथे चाकूने त्याचे एक लाईन काढून घेतली. आता मी अशाच पद्धतीने हे कॉर्न सोलत असते आणि दुसऱ्या लाईन मग पटापट निघतात बघा, एकदम सोप्या पद्धतीने, त्याच्यात काही राहतही नाही. तर हे सोललेले स्वीट कॉर्न मी फ्रीज मध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीज मधून काढून त्याला मी उकळायला ठेवलेलं आहे, म्हणजे त्याला उकडून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून. तर हे याच्यासाठी आहे की प्रक्षिताच्या स्कूलमध्ये छोटंसं कॉम्पिटिशन आहे फायरलेस कुकिंगचं, सो त्याच्यासाठी मी करून देत आहे तिला सगळं. आणि सोबत सोबत स्वयंपाकही चालू होता, कारण की प्रियांला प्रक्षिताच्या अगोदर जावं लागतं, त्याचा डब्बा तयार पाहिजे आणि सेल्फी पण आम्हाला घ्यायची होती फ्लॅग होस्टिंग करून. तर मी स्वयंपाक केला आणि लगेच प्रियांचं आवरलं की आम्ही छतावरती आलो, फ्लॅग होस्टिंग केली, सेल्फी वगैरे काढली आणि त्याच्यानंतर मग परत खाली आलो. प्रियान मग स्कूलमध्ये गेला. आता प्रक्षिताची तयारी करून द्यायची होती सगळी. तर इथे मी प्रक्षिताला कॉर्न चॅटची तयारी करून देत होते. आता ही कुकिंग फायरलेस कुकिंग मध्ये काउंट केली जाईल का नाही माहिती नाही, आणि 10-15 मिनिट हे तिला शिकवण्यामध्ये गेले की तिथे गेल्याच्या नंतर